आज बनवायची पेशवाई पगडी। मोल्ड तयार आहे, मोल्डला आतमधनं तार लावून घेतलेली आहे। ह्या अशा पट्ट्या ज्या असतात पेशवाई पगडीच्या त्या मी शिवून घेतलेल्या आहेत मशीनवर, त्या अशा जोडून घेतलेल्या आहेत। नंतर एका साईडची नाडी मी आता बनवून घेतलेली आहे। आता मी सुरुवात करतोय पगडी बनवायला। सर्वात पहिल्यांदी सुई दोरा, महत्वाचं म्हणजे सुई दोरा। दोरा पक्का आहे त्यामुळं मी सिंगलच वापरतो, डबल दोरा काय वापरत नाही। काय सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, इथं पहिलं टोक शिवून घेतलं। बापरे इकडं खालचं टोक शिवून घ्यायचं। बघा हे जसा दोऱ्याचा गुंता होतो आहे का, दोऱ्याचा गुंता नाही झाला पाहिजे। पहिलं टोक हे तर पक्क करून घ्यायचं, दिसत नसेल आता, दिसतंय वाटतं। हा नंतर हे असं वरती घ्यायचं। इथं दुसरं म्हणजे हा जो पार्ट आहे वरचा, या पार्टला घट्ट स्टिच करायचं। याला काय 2 सुया वापरल्या तरी चालतात, तसं काय हे नाही। 2 सुया वापरा, 1 सुई वापरा। फक्त 1 सुई वापरली तर दोरा जास्त वाया जातो, 2 सुया वापरल्या तर दोरा कमी लागतो, फक्त ती सुई शोधण्यात वेळ लय वाया जातो। आता आपल्या दृष्टीने वेळ महाग आहे त्यामुळे मी एकाच सुईने काम करतोय, दोरा थोडासा वाया गेला तरी चालेल। 2 टाके मारतो। आपली नाडी इथे नाडी शिवून झाली की आपलं तेव्हा हे जे वरची लेवल आहे, ही लेवल तुम्हाला 1 मिनिट दिसते का, हा ही लेवल आहे, ह्या लेवलला कट करायचं। कट केलं नंतर ही जी पहिली पट्टी आहे, अशा वेगळ्या वेगळ्या पट्ट्या शिवून घेतलेल्या आहेत, त्यातली पहिली पट्टी घेतली, ताणायची, जेवढी बोटात ताकद असेल तेवढी ताणायची, ताणून पकडायचं आणि टाका मारायचा। टाका मारताना सुई कुठं का निघाना, पण ज्यावेळी आपण सुई आतमध्ये टाकतो ना, आतमध्ये टाकताना मात्र ही इथं किनारीला घुसली पाहिजे। हे असं पहिली 1 पट्टी 1 नाडी, 1 पट्टी 1 नाडी, असं आता मी शिवत जाणार पटापटा पटापटा। बाकी पेशवाई पगडीबद्दल सांगायचं, आता पेशवाई पगडीचा जो उगम आहे किंवा हे आहे, तर ज्ञानेश्वरांच्या काळापासून आपल्याला पेशवाई पगडी पाहायला मिळते। आता हे आपल्याला कसं कळलं, तर जुने जर आपण चित्रपट पाहिले, जुने चित्रपट म्हणजे साधारण प्रभातचे पिक्चर्स, प्रभात कंपनीचे किंवा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर्स जुने, तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये आळंदीतले ब्राह्मण लोक हे पुणे पेशवाई पगडीमध्ये दाखवले। अर्थात त्यावेळी काय पेशवे नव्हते, म्हणजे त्यावेळी त्याला नाव वेगळं असणार। पेशवाई पगडीला त्यावेळी मला वाटतं पागोट म्हणायचे किंवा ब्राह्मणी पगडी सुद्धा म्हणत होते, पगडी पण म्हणत असते, नुसती पगडी पण म्हणत असतील, कारण बाकीचे लोक काय त्या मुंडासच बांधत होते। फक्त अधिकारी वर्ग, ज्ञानी वर्ग अशीच मंडळी ही पगड्या घातलेली दिसतात। माझ्या ऐकण्यात असं आलं आहे की
पेशवाई पगडी म्हणजे एक विद्वत्ता दर्शवण्याचं एक साधन होतं. म्हणजे आपल्याकडे कशी डिग्री असते, म्हणजे BSc झाला, BCom झाला, वकील झाला, त्यात पण प्रकार असतात बघा डॉक्टरमध्ये, MD वगैरे वगैरे असे बरेच प्रकार असतात ना. तसं त्यावेळी डिग्री म्हणजे माणसाची पगडी असायची. म्हणजे आता हे जे खालचा भाग दिसतोय ना तुम्हाला या पगडीतला, तो एक वेद त्यांनी पठन केला किंवा एक अध्याय कसला तरी पठन केला किंवा एखाद्या याचा अभ्यास केला, तर मग इथं अशा पट्ट्या वाढायच्या, पट्ट्या पट्ट्या, की एक वाढला, दुसरा वाढला, तिसरा वाढला. आणि जसजसे त्याचं ज्ञान म्हणजे त्या पंडिताचं ज्ञान वाढायचं तसतसा त्याच्या पगडीचा आकार असा मोठा मोठा होत जायचा. काही पगड्यानंतर घराणेशाहीप्रमाणे पण वाटल्या गेल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्या काळी आता विसोबा खेचरांची पगडी झाली किंवा बाकी त्या काळातले ब्राह्मण जे होते त्यांच्या पगड्या झाल्या. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्याच प्रकारच्या पगड्या वापरायला मिळाल्या असते. त्यानंतर मधल्या काळामध्ये म्हणजे एकनाथ महाराजांचा जो काळ होता, तर एकनाथ महाराजांच्यावर जे चित्रपट काढले, म्हणजे व्ही शांतारामांचा धर्मात्मा नावाचा एक चित्रपट आहे पहा, बालगंधर्वांनी त्यात काम केलेले आहे. त्या चित्रपटात एकनाथ महाराजांना पेशवाई पगडी घातलेली. आता एकनाथ महाराजांच्या काळातही पेशवे नव्हते, त्यामुळं या पगडीला पेशवाई पगडी तेव्हाही नाव नसेल. हा, पागोट म्हणू शकत असतील किंवा पगडी म्हणू शकत असतील. एकनाथ महाराजांची पण पगडी, आणि एकनाथ महाराजांच्या चित्रपटात पण जर पाहिलं ना तर ब्राह्मण समाज आहे किंवा बरीचशी लोक असे पगडी घालून फिरताना व्ही शांतारामांनी दाखवलेले आहेत. त्यामुळं त्या काळात पण ही पगडी असावी असं सांगता येत नाही, असूही शकते. थोडक्यात काय आहे की पेशवाई पगडी म्हणजे ब्राह्मणी पगडी ही विद्वत्ता दाखवणारी एक पगडी, की बाबा जी विद्वान माणसं आहेत त्यांना ही पगडी घाला, हे आपलं एक सूत्र आपल्याला दिसून येतं. किती झाले? 3 नाणे झाले. त्यानंतर जर म्हणजे एकनाथ महाराजांच्या काळानंतर तुकाराम महाराजांच्या काळातही आपल्याला पेशवाई पगड्या दिसतातच, अर्थात म्हणजे दाखवल्या गेल्यात. म्हणजे संत तुकाराम चित्रपट जर पाहिला विष्णुपंत पाकनीसांचा, तर त्यात पण धर्मपंडित वगैरे जे दाखवलेत त्यांना अशी मोठमोठी पागोटीच दाखवलेत. अहो, ज्ञानेश्वर पिक्चर मध्ये सुद्धा आपलं पैठणच्या धर्मसभेत सुद्धा पेशवाई पगड्याच घातल्यात बरं का ब्राह्मणांनी. म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ असू दे किंवा एकनाथांचा काळ असू दे किंवा तुकाराम महाराजांचा काळ असू दे, की जितके पंथ आहेत त्या पंथांची पगडी ही पेशवाई पगडी सारखी असायची, फक्त नाव वेगळं. हा, आता पेशव्यांना शाहू महाराजांनी त्या टाईपची पगडी दिली म्हणून त्याला आपण पेशवाई पगडी म्हणतो, कारण मॅक्झिमम पेशव्या लोकांनी ती पगडी घातलेली. एक दिवस पर्वतीवर गेलो होतो, तिथं मी पाहिलं तर पेशवाई पगडीची म्हणजे तिथे पर्वतीवर काय पेशव्यांची चित्र आहेत. पेशव्यांची जी चित्र आहेत त्या चित्रामध्ये आता जी आपली रेग्युलर आपण पेशवाई पगडी किंवा काही म्हणतो ना, तर तसे आकार नाहीयेत बरं का पेशवाईचे. म्हणजे बऱ्याच चित्रपटांमध्ये जे तुम्ही पाहता की सवाई माधवराव किंवा म्हणजे रामशास्त्री पिक्चर मध्ये दाखवले सवाई माधवराव किंवा अमर भूपाळीमध्ये दाखवले दुसरे बाजीराव, तर त्यांच्या ज्या पगड्या आहेत ना तशा पगड्या त्या चित्रांमध्ये नाहीयेत. प्रत्येक पेशव्यांची पगडी ही वेगळी आहे. मग आता मला एक कळत नाही की हे चित्रपट सिरियल्स वगैरे बनवणारे प्रत्यक्ष हुबेहूब तशाच्या तशा पगड्या का नाही बनवून घालत. म्हणजे आता पानिपत चित्रपटाच्या वेळी मी त्यांच्या ड्रेस डिझायनरशी चर्चा केली होती. नाही, ते म्हटले ते बरोबर नाही वाटत, फिल्मच्या दृष्टीने ते बरोबर नाही वाटत. मी म्हटलं ठीक आहे बाबा, जसं तुम्ही म्हणाल तसं. आपलं काय जाते, आपल्याला काम मिळाल्याशी मतलब.
तर आपला हा तर पर्वतीवरची जी चित्र आहेत, पर्वतीवरच्या चित्रांमधले बघा, राघोबा दादाची पगडी वेगळीच आहे, सवाई माधवरावांची पगडी वेगळीच आहे, थोरल्या माधवरावांची पगडी वेगळीच आहे, बाजीरावांची पगडी सुद्धा वेगळाच प्रकार आहे. बाळाजी विश्वनाथांचं चित्र आहे, म्हणजे इंटरनेटवर आहे ते चित्र, पण त्यातही बाळाजी विश्वनाथच्या पगडीमध्ये थोडाफार आपले जे आता रेग्युलर मी पेशवाई पगडी बनवतोय तसं चित्र दिसतं, म्हणजे थोडक्यात थोडाफार ती पगडी वाटते तशी. कदाचित त्या चित्रपटवाल्यांनी बाळाजी विश्वनाथांच्या पगडीवरनच या पगडीला पेशवाई पगडी असं नाव दिलं असेल. खरं काय ते ज्याचं त्याला माहिती. शिवाजी महाराजांचा काळ जर आपण पाहिला ना, तर शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे तुकाराम महाराजांचा काळ आणि शिवाजी महाराजांचा काळ हा जवळजवळ एकच. 17वं शतक. 17व्या शतकामध्ये पहा, जेवढे शिवाजी महाराजांवरचे चित्रपट निघालेत, प्रत्येक याच्यामध्ये चित्रपटामध्ये जेवढे पंत आहेत, अगदी दादोजी कोंडेवांपासून जे पंत आहेत, मोरोपंत झाले किंवा अमाजी पंत, अनाजी पंत, असे जे जे पंत मंडळी आहेत त्या सर्वांना पेशवाई पगड्या आहेत. म्हणजे अष्टप्रधान मंडळ जर शिवाजी महाराजांचं दाखवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये 7 पेशवाई पगड्या आणि हंबीरराव मोहितेंची एक पगडी वेगळी, मराठा पगडी, असं दाखवलं जातं. तर आता अष्टप्रधान मंडळ याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जर पाहिलं तर एकच पगडी वेगळी का, तेथे दिसून येतं ना की जे पंत आहेत त्यांना पेशवाई पगडे आहेत आणि आमचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मराठा पगडी आहे. म्हणजे मावळी पगडी सारखीच पगडी, चौकोनी आकाराची. हंबीरराव मोहितेंची पगडी जी आहे ती मावळी, म्हणजे त्यांचं जे चित्र आहे चौकोनी आकाराची पगडी आहे. त्याला मावळी पगडीप्रमाणे चौकटे आहेत. आता ते चित्र ओरिजिनल आहे किंवा काल्पनिक आहे हे आपल्याला माहित नाही, पण नेटवर ते चित्र आहे आणि ते आपण मान्य करायचं की हे हंबीरराव मोहिते आहे. दोरा संपला. बोर तर नाही होत आहे ना काय, मला आपली बडबड करायची सवय आहे. म्हटलं नुसतं बसून पगडी बनवण्यापेक्षा काहीतरी सांगावं पगडीबाबत. कारण काय, आता ह्या अशी पगडी बनवायची म्हटल्यावर कमीत कमी 1.5 ते 2-2.5 तास जातात. पूर्ण बनवायची म्हटलं तर 8 तास पण लागतात बरं काय पेशवाई पगडीला. पण आता काय जवळजवळ बरंचसं काम त्याचं झालेलं आहे. आता फक्त वेणी घालायची, कमळ लावायचं, पट्टा फिरवायचा, खालच्या नाड्या लावायच्या, फिनिश.